ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल सबस्क्राईब करा। आज आपण पुरंदर तालुक्याच्या पूर्वेच्या टोक्याला असणाऱ्या राजुरी या गावात आलेलो आहोत। सातत्याचं पाण्याचं दुर्भिक्ष असलेल्या या गावामध्ये ग्रामस्थांची एकी अत्यंत महत्त्वाची आहे आणि सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन पवित्र अशा या भैरवनाथाच्या मंदिरामध्ये एक त्यांनी 11-12,000 स्क्वेअर फुटाची उत्तम वास्तू उभी केलेली आहे। सर्व ग्रामस्थ या ठिकाणी एकत्र येतात, देवापुढे आपलं मंडळ मांडतात आणि काबाड कष्ट करून आपलं जीवन व्यतीत करत आहेत। या गावातील काही सुपुत्रांनी पुणे मुंबईला जाऊन आपलं भविष्य उज्ज्वल केलेलं आहे। सतत पाण्याचा दुष्काळ असल्यामुळं बरेच मंडळी, तरुण मंडळी गावाच्या बाहेर जाऊन त्यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे। अशी ही राजुरीकर मंडळी आहेत। सध्या बारामती लोकसभा निवडणुकीत जाहीर झालेल्या आहेत। या निवडणुकीमध्ये खासदार सुप्रिया सुळे या पुन्हा तिसऱ्यांदा उभ्या आहेत। 2 वेळा पण त्यांना निवडून दिलेलं आहे। त्याच्या अगोदर आपण पवार साहेबांना निवडून दिलं खासदार म्हणून, अजितदादांना खासदार म्हणून निवडून दिलेलं आहे। आता ही निवडणूक येत्या 23 एप्रिलला मतदान होते। त्यांच्या विरोधात कांचन कुल या उभ्या आहेत, दौंडच्या आहेत। आमदार राहुल कुल यांच्या पत्नी आहेत, त्या भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत। त्यांना शिवसेनेचा पाठिंबा आहे। सुप्रियाताई या राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवार आहेत आणि त्यांना काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे। अशी आपली परिस्थिती आहे। आता देशाला स्वातंत्र्य मिळून जवळजवळ 70 वर्ष होऊन गेलेत। मग आपल्या या भागाचा, परिसराचा विकास, आपले पाण्याचा प्रश्न, शेतीच्या पाण्याचा प्रश्न, आपल्या मुलांना रोजगार, महिलांना रोजगार, या परिसरामध्ये काही कारखानदारी उभी राहिली का, या परिसरामध्ये शेतीचे काही नवीन प्रयोग झाले का, यासाठी आपले प्रश्न आपण मांडायचे। जे प्रश्न सुटलेत ते सांगायचे। आपल्या आणखी काही प्रश्न, मागणी आहे ती मांडायची। पाण्याचा प्रश्न कसा सुटेल, पिण्याच्या पाण्याचा असेल, शेतीच्या पाण्याचा असेल, तो कसा सुटेल याविषयी आपलं मत प्रदर्शित करायचे। आणि त्यानंतर आपण कुणाला मत देणार आहोत, कुणाची बाजू भक्कम आहे हे सुद्धा पारदर्शक सांगायची। लोकशाही हे लक्षात घ्या, प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे। लोकशाहीने तुम्हाला प्रत्येकाला तुमचं एक मत सुद्धा परिवर्तन घडवू शकतं, लक्षात घ्या। प्रत्येकाचं मत अत्यंत मोलाचं आहे, त्यामुळं ही जबाबदारी तुमच्यावर आहे। राजुरी गावाचं सुद्धा मतदान आता लोकसभेच्या निवडणुका सुद्धा इतक्या अटीतटीच्या होतात, लक्षात घ्या। देशामध्ये अनेक खासदार, अनेक आमदार 1 मताने, 2 मताने निवडून आलेले आहेत। त्यामुळे आपण कुणाला कमी समजायचं कारण नाही। आपलं गाव दुष्काळातलं आहे, आपण गरीब आहोत, आपण अशिक्षित आहोत, ही भावना नाही। तुमचं प्रत्येकाचं एक मत अत्यंत मोलाचं आहे। 23 एप्रिलला सगळ्यांनी 100% मतदान करण्यासाठी गावकऱ्यांनी एकत्र या। आता मला तुमचं काय नाव? अंकुश बापू भक्तांनी मला सांगितलं आल्या की या गावात सर्वांची एकी आहे, एकमेकावर विश्वास आहे, मंदिराच्या कामात सर्वांचा मोलाचं सहकार्य आहे, आमची यात्राही एक दिनाने पार पडते, अशा प्रकारचे एक गाव आहे। मला खरंच प्रसन्न वाटलं। देवाचं दर्शन घेतल्यानंतर बापूंनी जे सांगितलं त्याबद्दल मला अतिशय आनंद वाटला। अशाच पद्धतीने या गावाचा विकास सर्वांनी एकोपाने केला पाहिजे, परंतु त्यासाठी राज्य शासन आणि केंद्र शासन याची सुद्धा भरभक्कम पाठिंबा तुम्हाला पाहिजे आणि आपला तो हक्क आहे, लक्षात घ्या। आपण जे मत देतो, ज्यांना निवडून देतो, त्यांनी आपल्या पाठीमागं राज्याचा, केंद्राचा पैसा उपलब्ध केला पाहिजे आणि त्यांचा निधी, त्यातून विकास योजना झाल्या पाहिजेत। तर खऱ्या अर्थानं आपल्याला पाण्याचा प्रश्न सुटेल, शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, आपल्या मुलांचा रोजगाराचा प्रश्न सुटेल, आपल्या मुलांचं शैक्षणिक जे काम आहे, शिक्षणाचा खर्च आहे, याबाबत आपल्याला काही मदत होईल, अशा प्रकारची भूमिका आहे। यासाठी मी सुरुवातीलाच सरपंचांना विचारतो प्रश्न की उद्धवजी, तुम्ही जरा 1-2 मिनिटं उभं राहा। ज्यांना काय बोलायचे त्यांनी उभं राहून इथे येऊन बोललं तरी चालू शकतं। उद्धवजी, गेल्या 10 वर्षामध्ये सुप्रियाताईंना आपण निवडून दिलेले, त्या तिसऱ्यांदा उभे आहेत। गेल्या 10 वर्षामध्ये या राजुरी गावामध्ये काय काय कामं झाली, काय काय आपण प्रश्न सोडवले आणि काय काय प्रश्न सोडवायचे राहिले याची माहिती द्या। गेल्या 10 वर्षामध्ये
बारामती लोकसभा मतदारसंघाचं एक बारकाईनी अनेक छोटे मोठे प्रश्न आम्ही खासदार आमदार एक जबाबदार व्यक्ती या नात्याने आम्ही गावकरी एक दिलाने पाठपुरावा करत असताना पहिला आम्ही प्रश्न आमदार महोदय आणि खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे सासवड सुपा रस्ता असेल, पारगाव माळशिरस पाण्याची स्कीम गेले 2 ते 2.5 वर्ष बंद होती. सातत्याने पाठपुरावा केला. पाठपुरावा करत असताना त्याच्या पुढं अनेक कारणं आली की वीज बिल थकलेलं आहे. वीज बिल थकलेलं असताना 2-2.5 कोटी रुपये वीज बिल थकलेलं होतं. मी आणि माझा सहकारी आदरणीय उपसरपंच आम्ही मुंबईला गेलो. मुंबईला जात असताना तिथं मंत्रालयामध्ये मिटिंग घेतली आणि त्या मिटिंग घेत असताना मग राज्य मंत्रिमंडळाने तिथं निर्णय घेतला की बाबा 2.5 कोटी रुपये लाईट बिल थकलेले खासबाबमधून मंत्रिमंडळामधून आम्ही माफ करू आणि पाण्याची स्कीम चालू करू. अद्याप त्या गोष्टीला काही यश आलेलं नाही. दुसरं आमचं प्राधान्याने शेतीच्या पाण्याचा प्रश्न असन. 1997ला जाणाई शिरसाई स्कीम झाली. त्या दिवशीपासून आजच्या दिवसापर्यंत जाणाई शिरसाईचं हे पाणी मेन कॅनलला वेळेत येत नाही तर पोटचारीला कुठून येणार. त्याच्यासाठी आमचं गेल्या 1 वर्षापासून खासदार आदरणीय ताई, त्या खात्याचे मंत्री आदरणीय बापू यांच्याकडे पाठपुरावा आहे की ज्या ठिकाणी कुशेगाव पडवी ते पंप हाऊस वाढवण्याचं इथपर्यंत बंद लाईननी जर व्यवस्था केली तर पुरंदरचं रिशे पिशे नायगाव ह्या 3 गावाला पंपिंग केलेलं पाणी मिळू शकतं, अन्यर्थ मिळू शकत नाही. कारण तर ही व्यवस्था सगळी मोडकळीला आलेली आहे. कॅनल लिकेज झालेला आहे. मागचे लोक पाणी फोडतात तर ते शेतीला मिळू शकत नाही, पाणी प्यायला मिळू शकत नाही. तर याचा बी आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. राहिला पुढचा विषय, गेल्या 15 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून गावच्या विकासाचे जे प्रश्न होते, गावाच्या अंतर्गत सिमेंट रस्ते, केंद्र शाळा, बागशाळा या इमारतीचे विषय, अंगणवाडीचे विषय, ग्राम सचिवालयाचे विषय आणि गावाच्या अंतर्गत एक 20-30% सिमेंटचे रस्ते, हे राष्ट्रवादीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्हाला फंडिंग मिळालं आणि आम्ही पूर्तता केली. गेले अनेक वर्ष खोर, राजुरी ते पांडेश्वर, पांडेश्वर ते जेजुरी, एक महाराष्ट्राचं कुलदैवत असणारं जेजुरी हे दैवती. आणि तिथं सगळे दौंडपासून, राजुरीपासून, या पंचक्रोशीतून सगळे ग्रामस्थ जेजुरीला जातात. तर गेले अनेक वर्ष आम्ही आदरणीय मंत्री महोदय, खासदार सगळ्यांच्या पत्रव्यवहार केलेले, पण आम्हाला अद्याप त्या रस्त्याच्या कामाच्या बाबत यश आलेलं नाही. कारण तर पुरंदरचं सासवड हे ठिकाण, तालुक्याचं ठिकाण, तिथून एक पूर्व भागाचं राजुरी रिसपिस हे शेवटचं टोक आहे. 27 किलोमीटर अंतराचं आहे. लाईट असन, पाणी असन, शेती असन, आपलं कुठले सक्षम शेतीला बाजार नाही. गेल्या 2014च्या निवडणुकीमध्ये आदरणीय मंत्री महोदय, केंद्रातले मोदी सरकार यांनी सांगितलं अच्छे दिन, अच्छे दिन. अच्छे दिन नाही, नाही, कर्जमाफी नाही, कुठल्याही गोष्टी, सगळी घोषणाबाजी झाली. पण कुठल्याही गोष्टीमध्ये आहे ना, शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी 100 वेळा निर्णय बदलावा लागला. 100 वेळा निर्णय बदली करत असताना सगळे लोक, तलाठी कार्यालय, बँक, सोसायटी, सगळीकडे पत्रव्यवहार केला, पण कर्जमाफी अद्याप आजच्या दिवसापर्यंत नाही. आघाडी सरकारच्या काळामध्ये आदरणीय कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब होते. ह्यांनी शेतीचं धोरण एवढं मोठं केलं. ठिबकला अनुदान, शेततळ्याला अनुदान, शेतीला अनुदान, 3 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज, ह्या सगळ्या भरवी गोष्टी आघाडी सरकारच्या काळात झाल्या आणि पवार साहेब त्या खात्याचे मंत्री होते.
या 5 वर्षामध्ये केंद्रातले कृषी मंत्री कोण हे इथल्या समोर बसलेल्या कुठल्याही जनतेला आज माहिती नाही. त्याच्यामुळं आत्तापर्यंत जे काही झालं ते मी गेले 20 वर्ष झालं गावची समाजसेवा करत असताना की आपण या मंदिरात बसलेलो आहे. ह्या मंदिरात बसलेलं असताना माझ्या आधीचे ज्येष्ठ बाप्पू आणि बाप्पूंच्या बरोबर आमचे गावचे उद्योगपती यांनी एक 10% जिल्हा परिषदेला लोक वर्गणीचा वाटा भरला आणि आम्हाला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 3 फंड मिळाले. तर त्या 3 फंडातून ह्या मंदिराचे 3 सभामंडप आम्ही केले. असे अनेक कामं आम्ही झेडपीच्या माध्यमातून आम्हाला जास्त निधी मिळालेला आहे. अन्यथा याच्या व्यतिरिक्त आम्हाला ह्या 5 वर्षामध्ये 5 महिन्यामध्ये आम्ही आदरणीय शिवतारे बाप्पू मंत्री महोदय यांना ग्रामपंचायतीचा ठराव दिला होता. त्यांनी आम्हाला राजुरी बैनाची वस्ती या रस्त्यासाठी त्यांनी 20 लाख रुपये दिले. ते काम मंजुरीत आहे. बगत वस्ती ते जुटिंब वस्ती या रस्त्याला 15 लाख रुपये दिले. लक्ष्मी आईच्या मंदिराला त्यांनी 5 लाख रुपये दिले. जर ग्रामस्थ कुठल्याही नेत्याकडे पत्रव्यवहार केला तर त्याला यश येतं. यश येत असताना आजच्या दिवसापर्यंत एक दुष्काळाचं सावट आहे. दुष्काळाचं सावट असताना सगळ्याच काही गोष्टी शेतकऱ्याकडं निसर्गाने पाठ फिरवल्यामुळं शेतकरी अत्यंत संकटात असल्यामुळं कुठलंही आज गेले 15 दिवस झाला आम्ही टँकरच्या प्रस्तावाच्या पाठपुराव्यात आहे. आम्ही टँकरचा प्रस्ताव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तहसील कार्यालयात दिला. तहसील कार्यालयातून तो गटविकास अधिकारी यांच्याकडे गेला. आता तहसीलदारांना अधिकार दिलेत सगळे, पण गेले 15 दिवस झाला आम्ही टँकरच्या प्रतीक्षित आहे. सगळ्यांची पाठपुरावा आहे. अद्याप आम्हाला टँकरची व्यवस्था नाही आहे. आता काय पिण्याची परिस्थिती आहे? आज पिण्याची परिस्थिती आम्ही जाना शिरसाईचं 2 महिन्यापूर्वी पाणी इथे एक बामणकी तलाव आहे त्या तलावामध्ये घेतलं. तिथून टंचाईमधून एक 15 लाख रुपयाची स्कीम जिल्हा परिषदेच्या फंडातून करून गावामध्ये इथं पंप हाऊसमध्ये घेतो. पंप हाऊसमधून टाकीमध्ये घेतो आणि टाकीमधून सगळ्या ग्रामस्थांना 110 कुटुंब आहे त्यांना देतो. वाड्या वस्त्यावरती पाण्याची 1 महिना झाला अत्यंत टंचाई. पण आम्ही टँकरच्या फॉलोअपमध्ये जात असतो आणि टँकर मिळत नाही. आता त्या विहिरीतलं बी पाणी आटलेलं आहे. पण ह्या काही गोष्टी होत असताना आता दररोज पाणी देत आहे का? पाणी आम्ही दिवसातून 3ऱ्या दिवशी देतोय. 3 दिवस 3 दिवसात किती वेळ देता? एक अर्धा तास देतो. वाडी वस्तीवर नाही? वाडी वस्तीवर नाही. वाडी वस्तीवर किती लोकसंख्या आहे राजुरी ग्राम? राजुरी ग्रामपंचायतीची 2410 लोकसंख्या आहे. अशी परिस्थिती आहे. मतदान तेवढं आहे. 660 उमरा आहे टोटल. 5000 लोकसंख्येचं गाव आहे. 5000 लोकसंख्या. 5000 लोकसंख्या. किती शिक्षण झाले? माझं 10वी झालेली. काय व्यवसाय? मी पेंटिंगचा व्यवसाय करतो विथ शेती करतो. शेती परवडती का? शेती आता सध्या ह्या वर्षी तर काहीच परवडली किती नाही. शेती आहे? शेती 1.5 एकर शेती आहे. 1.5. काय केलं शेतात? शेतामध्ये गोबी होता पण वाळून गेला. तर काही पाणीच नाही अजिबात बरं. बिलकुल राहिलं. गेले 10 वर्ष आपण 2 वेळा सुप्रियाताईंना निवडून दिले, एकदा पवार साहेबांना निवडून दिले, एकदा अजितदादांना. ही लोकसभेची निवडणूक आहे. केंद्राचा काही निधी तुमच्या भागात आलाय का? एखादी योजना आली का? केंद्राच्या योजना एवढ्या मोठ्या प्रमाणात काय आलेल्याच नाही. रोजगाराची महिलांचं आणि तरुणांच्या रोजगारासाठी सुप्रियाताईंनी काय या परिसरात काम केलंय का? रोजगारासाठी सांगता एवढं यायचं मग आता नाही. ह्या गावातले तरुण कुठे कामाला जातात? महिलांचा विषय आणि तरुणांचा विषय असा आहे की आपल्या जवळ जेजुरी MIDC हां. आणि इकडं बांधगाव. बरं. तर आपल्या गावातील बऱ्यापैकी तरुण बांधगावला बांधगावला. जेजुरीच्या MIDC मध्ये जातात. सक्रिय आहेत. आणि महिलांच्या बाबतीत किंवा केंद्र शासनाच्या बाबतीत जर निर्णय आपण विचारला तर त्या संदर्भात असं सांगू शकतो की गेल्या पाठीमागच्या ज्या पंचवार्षिकमध्ये आघाडी सरकार केंद्रात होतं बरं. त्यावेळेस आपल्या गावालाच नव्हे तर आपल्या तालुक्यात अनेक अंगणवाड्यांचे ज्या मंजुऱ्या होत्या ह्या मंजुऱ्या आपल्याला केंद्र शासनातर्फेच मिळाल्यात. बरं. आणि आता आपल्या ठिकाणी 3 शाळा आहेत. ज्या अंगणवाडीचे पहिले आपल्या 2 शाळा होत्या आणि अगोदर 1 होती, नंतरनं 2 झाल्या, आता 3 झालेल्या आहेत. शैक्षणिक दर्जा ही 3 वाड्या वस्तीवरती शाळा आहेत. त्या शाळेंचं बांधकामाच्या इमारती किंवा त्यांना येणारा
जो 14 वित्त आयोगाचा हा केंद्राचा निधीच असतो, तर हा ग्रामपंचायतीला मिळत असतो. हे केंद्राचे बरेचसे अशा गोष्टी आहेत की आपल्या ग्रामस्थांना माहिती नसतात की केंद्रातून नक्की आपल्याला काय मिळतं. बरोबर. तर हे सगळं आपल्याला मिळत असतं, परंतु काही लोकांना सांगता येत नाही, असा विषय आहे. मी माझा जन्म 1972 साली दुष्काळात जन्मलो आणि आत्तापर्यंत जसा माझा जन्म झाला तसा तेव्हापासून मी आत्तापर्यंत दुष्काळच पाहतोय. हा तसा पाहायला गेलं तर आमचा हा पुरंदर तालुक्यातला पूर्व भाग शरद पवार साहेबांना मानणारा, सुप्रियाताईंना मानणारा, जवळजवळ पवार साहेबांचं खासदारकी जवळजवळ 4-5 वर्ष झाली, 4 पंचवार्षिक झाली आणि ताईंची 2 पंचवार्षिक झाली, दादांची एक पंचवार्षिक झाली. मला असं सांगायचं आहे की आमच्या गावाला वाड्या वस्त्यावरती केंद्रामध्ये राष्ट्रवादीची सत्ता होती, राज्यामध्ये होती, परंतु जे स्थानिक आमचे जे लोकप्रतिनिधी आहेत, प्रत्यक्ष पाहायला गेलं तर पवारसाहेब इथे येऊन विकास करणार नाहीत किंवा सुप्रियाताई करणार नाहीत, परंतु स्थानिक प्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधी अक्षरशः पाहायला गेलं तर वाड्या वस्त्या अजून रस्त्यापासून वंचित आहेत. वाड्या वस्त्यावर पाहायला गेलं तर अक्षरशः 2-2 किलोमीटर 1-1 किलोमीटर पाण्यासाठी वन भटकावं लागतं आमच्या महिलांना. रस्ता पाहायला गेलं तर अक्षरशः पायी चालता येत नाही अशा परिस्थितीमध्ये रस्ता आहे. त्याच्यानंतर पिण्याचा पाण्याचा प्रश्न तर आहेच आहे, परंतु शेतीला जसं भरपूर पाणी ह्या पूर्व भागामध्ये पाहिजे होतं तसं पाहायला गेलं तर बारामतीला हा चिटकून भाग आहे. तसं पाहायला गेलं तर मला असं वाटतं की विकास हा म्हणजे तसं प्राधान्याने झाला नाही आणि इथून पुढं जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी या भागांवरती स्वतः जातीनिशी लक्ष द्यावं, कारण लोकप्रतिनिधी स्वतःचा स्वार्थ साधतात, स्वतःची कशा पद्धतीने प्रगती होईल त्याकडे लक्ष देतात, परंतु जी आमची जनता आहे ती कशा पद्धतीने होरपळती याकडे कुणी लक्ष देत नाही. फक्त ज्यावेळेस विलक्षण असेल त्यावेळेस सगळी जणं अगदी चांगल्या लाखाच्या 10-10 लाखाच्या गाडीमध्ये येतात, परंतु आपली जनता तिथली कशा पद्धतीने अडचणीत आहे याकडे अजिबात कुणी लक्ष देत नाही. माझं नाव बाळासाहेब लक्ष्मण वाडेकर, मुक्काम पोस्ट राजुरी, तालुका पुरंदर. या तुमच्या न्यूज चॅनलचा पुरंदर या माध्यमातून मी असं सांगू इच्छितो, पूर्ण आज जवळजवळ गेली 4 वर्षे म्हटलं तरी वावगं होणार नाही की या दुष्काळाच्या छायेखाली आपलं पूर्व भाग आहे. प्यायच्या पाण्याची टंचाई आहे, शेतीच्या पाण्याची टंचाई आहे आणि त्याच्यातून काबाड कष्ट करून आम्ही शेतकरी येणं प्रमाणे ठिबक अवलंबून कुठं काय करून आम्ही पीक आणतो आणि त्या पिकाची अशी दुळधान होती, मार्केटिंग होत नाही, मार्केटला घेऊन गेलं त्याला बाजार नसतो आणि शेतकरी जैसे थे राहिले आणि बाकी मात्र पुढाऱ्यांचं काही विशेष नाही, आपलं त्यांचं काही नातंच नाही. फक्त शेतकऱ्यांचं आतोनात हाल आहेत. गेली 5 वर्ष तर मी सांगेल की कांद्याला बाजार नाही, नगदी पीक कांदा महत्त्वाचं या पुरंदर तालुक्यामध्ये आणि त्या कांद्याला बाजार नाही. जवळजवळ आज अशी परिस्थिती आहे की कांद्याला बाजार नसल्यामुळं लोकांनी थोड्याशा आलेल्या पावसात साठलेल्या पाण्यावर जो काही कांदा आणला आणि त्या कांद्याला बाजार नसल्यामुळं आज लोकांची अक्षरशः चूल बंद होण्याची वेळ आलेली आहे. शेतीवरच अवलंबून आहे, शेतीवरच उपजीविका चालते आणि एखाद अपवाद वगळता एखाद्या कुटुंबातला मुलगा बाहेर असेल त्यांचं ठीक आहे, पण ज्यांचं कुणी बाहेर नसेल त्यांचं वस्तुस्थिती खरोखर हाल आहेत. आणि या टेजवर दिलेली आश्वासनं मोठे मोठे लांबलचक शुद्ध बोलून आणि लोकांची मन रिझवणं हे अगदी शासनाला अजिबात शोभत नाही. ज्या शेतकऱ्याच्या विरोधात सरकार आहे त्या सरकारला आम्ही या निवडणुकीमध्ये पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही. पूर्ण शेतकऱ्याच्या विरोधात आज मनमोहन सिंग 10 वर्ष होते, कांद्याला बाजार होता का नाही? कांद्याला बाजार होता आणि लोकांची हाल होत नव्हती. या 5 वर्षाच्या काळामध्ये आतोनात हाल शेतकऱ्यांचे झाले, नोकर वर्गाचे झाले. आज कितीतरी लाखो मुलं स्पर्धा परीक्षेला आहेत. आज 5 वर्ष झालं भरती नाही, रिक्त जागा काढतात.
500 जागा काढल्या, 200 जागा काढल्या, पुरंदरच्या पुण्याच्या वाट्याला 3 आल्या, रेल्वेच्या वाट्याला 1 आली. या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांनी कुठं जाऊन जीव द्यायचा? हे आई वडील त्यांना घरी खायला घालत नाहीत की आता तू 30 वर्षाचा होत आला, आता तू काहीतरी कर. आणि स्पर्धा परीक्षेला गुंतलेली मुलं काहीच करू शकत नाही. त्यांना कुठं शेतीतही कामाला जाऊ वाटत नाही, कुठं कंपनीत अनुभव नसल्यामुळे कुणी घेत बी नाही. आणि या स्पर्धा परीक्षेला लाखो गुंतलेली मुलं आज 65-70 हजार पोलिसाची भरती काढणारे शासन 5 वर्ष गप्प का? कशाची वाट पाहता? सत्ते यायची वाट पाहता का सत्ता जायची वाट पाहता? म्हणून ह्या शासनाने पूर्ण अगदी जवळजवळ मी तर सांगेल या भूतलावर असणाऱ्या शेतकऱ्याची, युवकांची एक प्रकारे मनाची सगळी हत्या केलेली आहे. आणि त्यांच्या मनाचा चकनाचूर स्वप्नाचा करून यांना जागेवर बसवलेला आहे. असं मी म्हणेल की यांना 20 वर्ष मागं लावलेलं आहे.